पोलीस पदे. पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावरती कोणते पद मिळते? तर हेड कॉन्स्टेबल. पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ पदोन्नतीचे भरले जाते? पोलीस निरीक्षक. महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? लान्स नाईक. लान्स नाईक. पुढीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? अप्पर पोलीस महासंचालक. पोलीस दलातील खालील पदांचा चढता क्रम लावा. तर काय पहिले? फर्स्ट ऑप्शन पोलीस अधीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक, देन अप्पर पोलीस महासंचालक आणि नंतर पोलीस महासंचालक. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात? विशेष पोलीस महानिरीक्षक. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा खालून वरपर्यंत पदानुक्रम ओळखा. तर काय ऑप्शन बी. पहिले काय येणार? क पोलीस नाईक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि नंतर ब पोलीस उपअधीक्षक. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणते चिन्ह असते? तर कोणते असते? 3 स्टार. पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर काय असते? पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर 3 स्टार, लाल निळी फीत व मपोसी. महाराष्ट्र पोलीस ध्वजातील हे डायडश हे पारंपरिक चिन्ह आहे. पंचकोनी तारा. राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर कोणते? पोलीस महासंचालक. पोलीस दलातील पदांच्या वाढत्या ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्याय निवडा. तर काय? सेकंड. शिपाई, नाईक, हवालदार, सहाय्यक फौजदार. जिल्हा स्तरावरील पोलीस खात्यांचा प्रमुख डायडश हे असतात. पोलीस अधीक्षक. आता विविध पोलीस शाखा बघूया. खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत? तर गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधन. तर दहशतवाद विरुद्ध आय थिंक कोणते? ऑप्शन 3, 4 आणि 5. महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, दहशतवाद विरोधक पथक नागपूर. महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनलेले आहे? तर कोणतं आहे? C-60. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कुठे आहे? नाशिक येथे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने फोर्स 1 ही यंत्रणा स्थापन केली. कोणती? फोर्स 1. नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे? हैदराबाद. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? पुणे या शहरात. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र CPR ही संस्था कोणत्या शहरात आहे? पुणे. दहशतवाद विरुद्ध विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचे कोणते सशस्त्र दल काम करते? तर कोणते? फोर्स 1. इंडियन मिलिटरी अकादमी हे कुठे आहे? डेहराडून. पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहेत? तर कशाशी? श्वान. महाराष्ट्राच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकाचे नाव काय? राजेंद्र सिंह. खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही? ED. C-60 फोर्सचे विद्र वाक्य कोणते? वीरभोग्या वसुंधरा. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? BPR&D. फोर्स 1 काय आहे? महाराष्ट्र पोलीस कमांडो बल. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? पुणे येथे आहे.
इथे गोंधळ नका गुन्हे विषय विभागाचे मुख्यालय पुणे इथे आहे. 17वा क्वेश्चन, महाराष्ट्र NSGच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दल कोणते? फोर्स 1. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? ACB. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? तर कोणत्या? पुणे या शहरात. आता घेऊया कायद्याबद्दल माहिती. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता CRPC मधील कलम 42 नुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. 41. कोणत्या कायद्यानुसार? 41व्या. भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे? 1861. 1861. भारतीय दंड संहिता IPC कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? 1860. आणि हा 1861. IPC म्हणजे काय? भारतीय दंड संहिता. पोस्को ॲक्ट कायदा डॅश या विषयाशी संबंधित आहे. बाल लैंगिक अत्याचार. पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य कोणत्या अधिनियमात दिलेले आहे? महाराष्ट्र विभाग पोलीस अधिनियम 1967. FIRचा फुल फॉर्म काय आहे? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे? तर किती? 48 तास म्हणजे 48 तास. माहिती अधिकार कायदा 2005 नुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे? 30 दिवसात. माहिती अधिकार कायदा किती दिवसात? 2005 नुसार 30 दिवसात माहिती देणे आवश्यक होतं. मकोका हा कशाशी संबंधित आहे? तर कशाशी? संघटित गुन्हेगारी. 1988 लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील व्याख्येप्रमाणे लाच म्हणजे काय? अ व ब. पैसे घेणे आणि मूल्यवान वस्तू. सदोष मनुष्यवधाची भारतीय दंड विधान संहिता मधील योग्य कलम कोणते? कलम 301.